कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. नवरा बायकोच्या नात्यामध्ये आहे ना, पैसा जर आला ना, तर नवरा बायकोच्या नात्यामध्ये विस्तृष्ट निर्माण होतं. म्हणजे ते नातं टिकत नाही. कारण का? सतत पैशाच्या गोष्टी आणि त्या पैशावरून वाद होतात. आणि मग बायकोला पाहिजे असतो पैसा आणि नवरा काय एवढा पैशावाला नसतो. नवरा असतो गरीब. मग तो कुठून आणणार पैसे? त्याची जेवढी कमाई आहे त्यातूनच तो देणार, हो की नाही? पण बायकोची अपेक्षा फार आहे, जास्त आहे. मग नवरा काय करणार? कुठून आणणार? हो की नाही? हल्लीच्या मुलींना आहे ना, नवऱ्याकडून फक्त पैशापुरती अपेक्षा असते, की नवऱ्याने मला हे करावं, नवऱ्याने मला ते करावं, नवऱ्याने मला हे इथं फिरायला न्यावं, तिथं फिरायला न्यावं. अरे पण त्याचे आईबाप पण आहेत ना, त्यांचं काय? हं? तुम्ही जसा दुसऱ्याचा मुलगा घेता हक्काने आणि म्हणता माझा नवरा, माझा नवरा. मग तुम्हाला पण होतात ना लेकरं बाळ. मग तुम्ही पण त्यांना लहानचं मोठं करा. मग येईल ना दुसरी. मग ती म्हणाल, काय झालं मोठं केलं तर? तू कुठं मोठं काम केलं? सगळेच करतात आईबाप मोठं. हो की नाही? म्हणजे हे माप असतं. ते कालांतराने मिळतं. एवढं मात्र खरे त्याला वेळ लागतो. काय काय मुली काय करतात? कमवता नवरा असला ना, की त्याला काय गाण पण धुवायला तयार होतात कमवत्या नवऱ्याची. त्याच्याकडे पैसा असतो ना, त्यामुळं. पण तो पैशावाला कुणी केला नवरा? पैसा कमवण्याजोगा कुणी केला? आईवडिलांनीच केला ना. मग त्याचे आईवडील नको? कारण फक्त नवराच पाहिजे. तर असं नसतं बाई. उद्या तुझा पण मुलगा मोठा होईल, तुला पण लेकरं बाळ होतील, त्याला पण बायको येईल. हं? मग तू काय करशील? तुला पण मग सून येईल ना. मग तुझ्या सुनाने तुला असं बोलल्यावर चालेल का? तर नाही चालत. माहिती का? आज जे तू सासूला करते ना, तेच तुझी सून तुला उद्या करणार आहे. एवढं मात्र खरं आहे. त्यामुळं ज्यांना मुलगा आहे किंवा ज्यांना सून येणार आहे, त्यांनी आपल्या सासूशी पहिलंच चांगलं राहावं. मग लोकं काय म्हणतील, "अरे इसने सास को ऐसा किया, वैसे केलं आणि अभी आता तिची सून तिला करते." हे माप असतं. हे जगात माप असतं. जैसी करणी वैसी भरणी. जसं पेराल तसंच उगवतं. आता तुम्हाला अजून एका स्त्रीचं सांगते. अजून एक माझ्या ओळखीची बाई आहे. ती आहे ना, तिला नवरा नको, कुणी सासू-सासरे नको, कुणी नको, काही नको. फक्त नवऱ्याचा पैसा पाहिजे, की मला नवऱ्याने इतके पैसे द्यावेत, नवऱ्याने मला तितके पैसे. अगं कुठून देणार? काय करते तू नवऱ्याचं? हं? नवऱ्यासाठी काय केलं तुम्ही नवऱ्यासाठी? आणि पैसाच मागती. लाज धर की जरा जीवाला तुझ्या. जरा शरम धर. निर्लज्ज कुठली.